रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 666 पासून सुरुवात करत आहोत. पुढे आता काहीचा जन्म ऐसा आश्रम वारे वारेसा सर्वर्थाये फिरो नये ऐशी सोय लागलिया पांडुरंगा ऐशे नाव तारो भाव असता तुका म्हणे चुकती बापा पुन्हा खेपा सकळ. जन्म मृत्यूची अर्जार चुकेल असा जन्म कधी मिळेल? असा जन्म जर मिळाल तर सोयीत साधण्यासाठी परावृत्त होऊ नये. आपल्या ठिकाणी भक्तिभाव असेल तर भवसागर पार करणारी विठ्ठलरूपी नौका हाताला लागते. तुकोबा म्हणतात, अशी भक्ती केल्याने जन्ममरणाच्या खेपा चुकतात. दूध दही ताक पशुचे पाळण त्यामध्ये कारण ग्रतसार येची वर्माम्मा भाविकाचे हाती मनवणी चित्ते धरिला राम. लोक पगारा अग्नीची आकाजे येरविते ओझे कोणवाई तुका म्हणे खोरी पहारा दतन जोवरी हे धन हाती लागे. पशुपालन दूध दही ताक यांची व्यवस्था तुपाच्या आशेने करतात. आम्हाला हेच तत्व समजल्यामुळे आम्ही चित्तामध्ये राम साठविला आहे. लोखंड कापूस व गारगोटी या वस्तूमुळे अग्नी प्रज्वलित करता येतो म्हणून लोक त्यांना आपल्यासोबत ठेवतात, नाहीतर कोण त्याचे ओझे वागविणार. तुकोबा म्हणतात, जमिनीत गुप्तधन हाती लागेपर्यंत खोरे पहारा यांचा सांभाळ करावा लागतो. यांचा सांभाळ करावा लागतो. वीर विठ्ठलाचे गाडे कळे काळ पाया पडे किरकरी ती घोष जय जयकार दळती दोषाचे डोंगर दया क्षमा शांती बाण अभंग हे हाती तुका म्हणे बळी तेची एक भूमंडळी. विठ्ठलाचे वीर विष्णुदास महान आहेत म्हणून कळिका त्यांच्या पाया पडतो. त्यांनी विठ्ठलाच्या नामाचा जयघोष केला की पापाचे डोंगर जळून जातात. त्यांच्याजवळ न भांगणारे दया क्षमा शांती हे बाण आहेत. तुकोबा म्हणतात, हे विष्णुदास या भूतलावर सर्व शक्तिमान आहेस. ऐके रे जना तुझ्या सोयीताच्या खुणा पंढरीचा राणा मना माझी सरावा मग कैचे रे बंधन वाचे गीतार नारायण भवशुंदू तो दान येची तिरी सरील दाश करील कळी काळ बंद तुटेल माया जाळ होतील सकळ रिद्धी सिद्धी म्हणियाऱ्या. सकळ शास्त्राचे सार ते वेदाचे गवार पाहता विचार हाची करीती पुराणे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ ही अधिकार बाळे नारी नर आदी करोनी वेशाही तुका म्हणे अनुभवे अम्मे पाडिले ठावी अनेकही दैवे सुख घेती भाविके. लोक हो, आपल्या सोयीताच्या खुणा ऐका. तो पंढरीचा राजा मनामध्ये स्मरणामध्ये ठेवा, त्यामुळे कोणतेच बंधन राहणार नाही. त्या नारायणाचे नाम गाताच भवसिंधू तरुण जाल. कळिका तुमचे दास्य पत्करेल, माया जा तुटेल आणि रिद्धी सिद्धी वश होतील. हेच सर्व शास्त्राचे सार वेदाचे रहस्य व पुराणाचा विचार आहे. या परमार्थाचा 4 वर्ण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि इतर तसेच नरनारी बालके आणि वेश्या यांना पूर्ण अधिकार आहे. तुकोबा म्हणतात, माझ्यासह इतर साधकाचे अनुभवाचे बोलाय त्यांचे सुख आम्ही संतजन भोगीत आहोत. न करी तळमळ राय रे निश्चळ आया कृपाळ स्वामी माझा अविनाश सुख देईल निर्वाणी चुकतील खानी 84च्या अनिकया जीवा होईल उद्धार तेही उपकार घडती कोटी ऐक्य परत्री होशील सरता वाचे उच्चारिता राम 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 नाम. तुका म्हणे सांडी संसाराचा छंद मग परमानंद पावशील. हे मना, तळमळ न करता निश्चित राहा. माझी सेवा माझा स्वामी विठ्ठल मोठा कृपाळू आहे. तो तुला अविनाशी सुख देणार आहे. त्यामुळे 84 लक्ष योनीमधून तुझी सुटका होईल. तुझ्या सानिध्यात राहणाऱ्या इतर जीवाचाही उद्धार होईल. त्यांचे पुण्य मिळेल. मुखाने राम नाम घेतात इहलोकी व परलोकी लौकिक प्राप्त होईल. तुकोबा म्हणतात, प्रथम तू संसाराचा संग सोड, मग तुला परमानंदाची प्राप्ती होईल.
कार्यदास होती संसाराचा खर दुःखाचे डोंगर भोगावया. मिष्टान्नाची गोडी जिवेचा आगारी मसक भरल्यावरी स्वादनेने. अनेकही भोग अनेका इंद्रियाचे नाही ऐसे साचे जवळी काही. रूपदृष्टी धाय पाहता पाहता नगडे सर्वता नितृष्णा. तुका मने कार्य नाशिवंतासाठी देवा सवे तुटी करीतोशे. तू संसारात दास होऊन गाढवा सारखे दुःख का भोगतोस. मिष्टान्नाची चव गोडी जिभेला रुचकर लागते, पण पोट भरल्यावर ती नकोशी वाटते. इतर इंद्रियाचे भोगही नित्य स्वरूपात राहत नाहीत. विठ्ठलाचे रूप पाहून नयनाची तृप्ती होते, पण संसाराची आसक्ती मात्र कधीच तृप्ती मिळून देत नाही. तुको म्हणतात, या नाशवंत संसारासाठी परमेश्वराची ताटातूट का करून घेतोस. बैसोने निश्चळ करी त्याचे ध्यान. देईल तो अन्न वस्त्रदाता. कायम्मा करणे अधिक साचुनी. देव झाला ऋणी पुरविता. दयाळ मायाळ जाणे कळवळा. शरणागत लळा राखो जाणे. न लगे मागणे सांगणे तयाशी. जाणे इच्छा तैशी पुरवी त्यांची. तुका म्हणेले अलंकार अंगी. विठ्ठल हा जगी तुची होशी. हे मानवा, तू एका जागी स्थिर बसून त्या विठ्ठलाचे ध्यान कर, मग तो तुला अन्न वस्त्र पुरवेल. आम्ही भक्त आहोत, आम्हाला संग्रह करणे नाही. तो आम्हाला सर्व पुरवितो, कारण तो आमचा ऋणी आहे. तो दयाळू मायाळू आहे. सुखदुःखे जाणून शरणागतांना अभय देतो. त्याला काही सांगावे मागावे लागत नाही. त्याला सर्व कळते. तो भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. तुकोबा म्हणता, तू भक्तीचा अलंकार घाल, मग तुही विठ्ठल स्वरूप होशील. सोनियाचा कळस माझी भरिला सुरस. काय करावे प्रमाण तुम्ही सांगा संतजन. मृतिकेचा गट माझी अमृताचा साठ. तुका म्हणे हित ते मज सांगावे त्वरित. सोन्याच्या भांड्यात दारू भरली तर सोन्याच्या भांड्यात आहे म्हणून तिला पवित्र मानवी का. हे संतजन हो सांगा. मातीच्या मडक्यात अमृत भरले तर ते अपवित्र मानायचे की काय. तुको म्हणता, संतजन हो, माझे हित कशामध्ये आहे ते तुम्ही मला तात्काळ सांगा. नका घालो दूध दयामध्ये सार. ताकाचे उपकार तरी करा. नेदा तरी हे हो नका देऊ अन्न. फुकाचे जीवन तरी पादा. तुका म्हणे मज सगुणाची चाड. पूर्वा कोणी कोड दुर्बळाचे. ताकापेक्षा दूध मौल्यवान आहे. ते कोणाला देऊ नका, कारण ताक देऊन उपकार तरी करा. अन्न द्यायचे मनात नसेल तर नका देऊ, पण फुकटचे पाणी तरी पाजा. तुकोबा म्हणतात, निर्गुणाचे ज्ञान घेण्याची माझी पात्रता नाही, तेव्हा मला सगुण साकाराचे दर्शन तरी घडवा. मनसी नाही रे संचित. न करी ऐसी मात. लाहो गे हरिदासाचा जन्म. जाऊ ने दिसाच्या गळा पडेल यमपासा. मग कैचा हरी मनशी. पुरला साठी दिहाडा ऐशे न म्हणे मुडा. नरद्य दुबळा ऐशे न म्हणे रे चांडाळा. तुका म्हणे सांगो किती शेकी तोडी पडेल माती. माझ्या नशिबात हरिभक्ती नाही असे म्हणू नको. हा नरदेव वाया जाऊ न देता हरिनाम घे, मग यमफास तुझ्या गळ्यात पडणार नाही. हे मूर्ख माणसा, देह सर्व सुख भोगण्यासाठी आहे असे म्हणू नको. हा नरदेह भक्ती करण्यासाठी पात्र नाही असे म्हणू नको रे चांडाळा. तुको म्हणतात, या मूर्खांना किती वेळा सांगू. शेवटी तोंडात माती पडेल तेव्हा यांना कळेल. संताचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकाचे काम नाही येते. बहु दुधड जरी झाले म्हैस. गाय तरी होईल काय कामधेनू. तुका म्हणे व्हावे ते आपण. तरीचा महिमान येईल कळो. संताचा महिमा आघात आहे. नुसते शब्दज्ञान सांगणाऱ्यांना तो कळणार नाही. म्हैस भरपूर दूध देऊ लागली तरी ती काही कामधेनू होत नाही. तुकाराम महाराज म्हणता, स्वतः संत झाल्याशिवाय संताचे महत्त्व कळत नाही संतपण मिळत ह्याठी. हिंडता कपाटी राणीवनी. नये मोल देता धनाची राशी. नाही ते आकाशी पाताळी ते. तुका म्हणे मिळे जीवाची साठी. नाही तरी गोष्टी बोलू नये. संतपण रानावनात हिंडून मिळत नाही किंवा बाजारातही विकत मिळत नाही. धनाच्या राशीचे मोल दिले तरी ते विकत मिळत नाही किंवा आकाश पाताळही मिळत नाही. तो को म्हणतात, जीव विठ्ठलाला समर्पण केला तरच संतत्व प्राप्त होते.
नामाची आवडी तोची दान, दाना देवा धरी न धरी संध्या काही म्हणी. ऐशे मी हे नाही बोलत नेनता, आणोनी संमता संताचिया. नाम म्हणे तया उरले अनेक साधन, ऐशे वचन बोलू नये. तुका म्हणे सुख पावे वचनी, ज्याची शुद्ध दोन्ही मायबाप. ज्याला विठ्ठलाची नामाची आवड आहे तो प्रत्यक्ष विठ्ठलच आहे. याविषयी मनाला शंका धरू नका. मी काही हे अज्ञानाचे बोलत नाही, संताची परवानगी घेऊन बोलत आहे. नामाशिवाय इतर साधने परमार्थ करण्यासाठी उपलब्ध आहेत असे कधी म्हणू नये. तुकाराम महाराज म्हणतात, असे म्हणणाऱ्या मनुष्याला सुख लाभते त्याचे माता पिता धन्य. सुखे होतो कोठे घेतली सुती, बांधविला गळा फुले हाती. काय करो बहु गुंतलो आता, नये सरता मागे पुढे. होते गाठी ते सरले आता, अनेक माता ऋण झाले. सोकर लियाविन गमविले पिके, रांडा पोरे भिके लाविले. बहुताची बहु घेतली घरे, न पडे पुरे काही केल्या. तुका म्हणे काही न धरावी, असं जावे हे सर्वस्व टाकून या. पूर्वी माझ्यावर संसाराची जबाबदारी नव्हती, तेव्हा मी सुखी होतो. आता मात्र या संसारात माझा गळा बांधून घेतलाय. आता काय करू, कारण या संसारात इतका गुंतलो आहे की मागे पुढे सरकायची सोय राहिली नाही. हे धन साठले होते ते संसारापायी संपले, उलट डोक्यावर कर्ज झाले. पीक भरलेले शेत न राखल्यामुळं नष्ट झाले आणि बायका मुले भिकेला लागली. या व्यवसायासाठी अनेकाची घरेदारे लिहून घेतले, पण प्रपंचाला तीही पुरली नाही. तुकोबा म्हणतात, हे सर्व खोटे आहे. हे कळल्यामुळे आता सर्वस्वाचा त्याग करावा आणि दूर निघून जावेसे वाटते. न मानावे तैसे गुरुचे वचन, जेणे नारायण अंतरे हे. आड आला म्हणून फोडीला डोळा, बळीने अंधाळा शुक्र केला. करी देव तरी काय नव्हे एक, की तुम्ही पृथक अशी नावाया. उल्लंघुनिया प्रताराची आज्ञा, अन्न ऋषी पत्न्या घेऊन गेल्या. अवघेची त्याचे देवे केले, काज धर्माने लाज राखिले. पितयाशी पुत्रे केला वैरकार, प्रल्हादे असुर मारविला. बहुत विघ्ने केली तयाड, परिनाई कैवाड सांडिले. गवळणी करीते देवाशी व्याभिचार, सांडूनी आचार भ्रष्ट तोई. तयाशी दिले हे कवनाशी नाही, अवघा अंतर्बाई तोची झाला. देव जोडे ते करावे अधर्म, अंतरे ते कर्म नाचरावे. तुका म्हणे हा तो जाणतो कळवळा, म्हणून याचा मेळा उद्धरिला. एखाद्या वचनाने जर नारायण दुरावत असेल आणि ते वचन जरी गुरुचे असेल तरी ते वचन मानू नये. बळीराजा बटू वामनाला 3 पावले भूमी दान देताना दैत्यगुरु शुक्राचार्य बळीला अडविण्यासाठी उदक सोडण्याच्या दारीत जाऊन बसले. पाणी पडेना म्हणून बळीने त्यात काडी घातली व शुक्राचार्याचा डोळा फुटला. देवाच्या आज्ञेमुळे सर्व काही घडते, मग तुम्ही व्रताशीन का करता? आपल्या पतीची आज्ञा उल्लंघून ऋषी पत्नी श्रीकृष्णाला भोजन घेऊन गेल्या. त्यांचे सर्व मनोरथ श्रीकृष्णाने पूर्ण केले व जनात त्यांची धर्म लाज राखली. आपल्या पित्याबरोबर शत्रुत्व पत्करून प्रल्हादाने नरसिंह पिता हिरण्यकश्यपूला मारविले. प्रल्हादाच्या मार्गामध्ये पिता हिरण्यकश्यपूने अनंत विघ्ने उभी केली तरी प्रल्हादाने भक्ती मार्ग सोडला नाही. गोकुळातील गवळणींनी श्रीकृष्णाची व्याभिचार केला, संसाराकडे दुर्लक्ष केले. त्या गवळणींना श्रीकृष्णाने जे प्रेम दिले ते इतरांना मिळाले नाही. गवळणीच्या तनामनात श्रीकृष्ण होता. देवाची भक्ती करण्यासाठी अधर्माचरण करावे लागते तरी ते करावे, पण देव दुरावेल असे कोणतेही काम करू नये. तुकोबा म्हणतात, देवाला भक्ताच्या अंतःकरणातील तळमळ समजते, म्हणून त्याने पापी आजामेळाचा उद्धार केला. अरे गेले हो संसार काय तरी राखाय खरे, तुका दिला करुणा करे मनुष्य देह सत्संग. येते न घली आड संचित अस शब्द नाड. उठा उठे गोड बीजे बीज वाढवी. केले ते क्रियमान झाले ते संचित मन. प्रारब्ध जाण उर्वरित उरले ते. चित्त खोटे चालीवरी रोग भोगाचे अंतरी. रसने नानावरी तुका म्हणे ढुंग वाही. अरे माणसा, तुला या संसाराने गिळले आहे, तेव्हा तू सत्याचे रक्षण कर. कारण तुला देवाने नरदेह देऊन संत सहवास दिलाय. यावेळी माझ्या
नशिबी हरिभक्ती नाही म्हणून संचिताला दोष देऊ नको. त्वरित उठ, जागा हो, हरिनामाच्या बीजाने बीज वाढव. तू जे कर्म केलेस ते संचित, जे करीत आहेस ते क्रियमान व जे करशील ते प्रारब्ध होय. तुकोब म्हणता चित्त खोटेपणाने वागते, रोग भोगावे लागतात. जिभेची अभिलाषा निर्माण झाली की आवरत नाही व त्यामुळे नंतर हागवण लागते. अग्नी तपाची या कायाची होमे, तापत्रये संतप्त होती. संचित क्रियमान प्रारब्ध ते न चुके. संसार स्थिती रहाट घटिका जैशी फिरताई राहिती. भरली झाली एकी रीती, आधी साधी हा प्रपंच पंचायग्न. ते पावशील निध शांती रे. नारायण नाम नित्य करे काम जीवामुखे. जन्म जरा व्याधी पाप पुण्य ते नासती सकळई दुःख रे. शीत उष्ण वन सेविता कपाट, आसन समाधी आधी साधी. तप तीर्थ दान व्रत आचरण, यज्ञ नाना मन बुद्धी. भोगा ते न चुकती प्रकार, जन्म जरा दुःख व्याधी. सावने काम क्रोध अहंकार आश्रमी अवी नाश साधी रे. गोखिताक्षरे अभिमान विधी विनिशेष पाठ लागला पाठी. वाद करिता निंदा घडती दोष, होत वज्रलेप भविष्यती. दूषणाचे मूळ भूषण तुका म्हणे, सांडे मिथ्य खंटी रेगोनी. संता शरण सर्व भावे राहे बलती या स्थिती रे. मृत्यूनंतर अग्नीमध्ये देह जळून जातो. जिवंतपणे देहाबरोबर मन बुद्धीही तापून गेली आहे. राट गाडग्यातील मडकी जशी फिरत राहतात तसे संचित क्रियमान प्रारब्ध यामुळे जन्म मृत्यूचे फेरे चालू राहतात. एक गाडगे भरते दुसरे रिकामे होते, तसे जन्म मृत्यू येत असतात. प्रपंच कष्टपद आहे, पंचाग्री साधनासारखा आहे. तो साधून घे म्हणजे तुला आत्मशांती लाभेल. जिभेने नारायण नाम घेण्यासाठी जन्म वृद्धत्व मृत्यू पाप पुण्य सारी दुःखे दूर होतात. रानावनात थंडी ऊन सोसत तप करीत राहिले. योगाच्या अष्टांगाच्या समाधीपर्यंत अभ्यास केला. जप तप व्रत केली, यज्ञयाग तीर्थयात्रा केल्या तरी सुख प्राप्त होतील, पण जन्म वार्धक्य मृत्यू येणारच. म्हणूनच काम क्रोध सारे आवर आणि आत्मज्ञान प्राप्त करून घे. तुकाराम महाराज म्हणतात, अक्षरे गोकुळ शब्दज्ञानी होऊन अभिमान विधी निषेध मागे लागतील. वादाने निंदा होईल. व्यवहारात जे भूषण मानले जाते ते भक्ती मार्गातील दूषण असते. म्हणून विषय वासना सोडून संतांना अनन्य भावे शरण जावे, त्यांच्या सहवासात राहावे. नवे गुरुदास संसारिया, वैराग्य तरी बेने कापे विषया. तैसे नाम नवे पंढरी राया, जया सायासन लगती. मनोने गोड सर्व भावे, अंघोळी न लगे तोंड धुवावे. अर्थ चाड जीवे न लगे भ्यावे संसारा. कर्म तव न पुरे सांसारिक, धर्म तव फलदायक. नाम विठ्ठलाचे एक नाशी दुःख भवाचे. न लगे सांडणे मांडणे, आगम निगमाचे देखणे. अवघे तुका म्हणे विठ्ठल नामे अटले. प्रपंचिक मनुष्याला गुरुचे दास्य सोसवत नाही. वैराग्यामुळे तो विषयाकडे बघून थरथर कापतो. पण पंढरीनाथाची नामभक्ती करण्यासाठी मात्र माणसाला कोणत्याही प्रकारचे श्रम घ्यावे लागत नाहीत. ते नाम इतके पवित्र आहे की त्यासाठी आंघोळ तोंड धुण्याची गरज नाही. मनामध्ये धनाची अपेक्षा धरली तरी हरकत नाही. प्रपंचाला घाबरण्याचे कारण नाही. व्यावहारिक कर्मामुळे ऐहिक सुख मिळते. धर्माचरणामुळे मोक्षाचे फळ मिळते. पण या दोन्ही कर्मामुळे दुःख संपत नाही, तरी अधिकच वाढते. पण विठुरायाचे नाम मात्र या सर्व दुःखाचा नाश करणारे आहे. तुकोब म्हणतात, विठ्ठलाची नामभक्ती करण्यासाठी प्रपंच सोडावा लागत नाही. यज्ञयाग मांडावा लागत नाही. शास्त्रातील वादविवाद करावा लागत नाही. सर्व काही त्या नामामध्ये सामावले आहे. नय इच्छू सेवा स्वइच्छा जगाची, अवज्ञा देवाची घडे तेने. देहाचा निग्रही त्याचे तो सांभाळी, नये मग नये कळे अंगावरी. आपली या इच्छा माता सेवा करीन, बांधिते थोरी येणे शोभे. तुका म्हणे सांडा देखीचे दिमाक, मोडीशीचे दुःख गाड फाडी. भक्ताने जगाकडून सेवा करून घेऊ नये. भक्ताने जगाकडून सेवा करून घेऊ नये. त्यामुळे देवाची आज्ञा मोडली जाते. देहाचा सांभाळ करणारा परमेश्वर आहे. त्याच्याजवळ सर्व सोपिले की मग कली अंगावर येत नाही.
आई आपल्या लेकरावर स्वतःच्या इच्छेने माया करते, निरपेक्षतेने सांभाळ करते, याचा अभिमान ती मिरवत नाही. तुकोबा म्हणतात, मी देहाचा आणि प्रपंचाचा सर्व व्यवहार चालवितो असा अभिमान धरू नको. साधे मोडशीचे दुःख ढुंगण फाडते. सत्य सत्य देते फळ, नाही लागतची बळ. द्यावे देवाचे ते पाय, धीर सकळ उपाय. करावीत चिंता, नाही लागत तत्वता. तुका म्हणे भावे, शरण म्हणविता बरवे. सत्याचरणाचे फळ सत्यच मिळते, त्यासाठी बळाचा वापर करावा लागत नाही. धीर करून भगवंताच्या पायाचे स्मरण चिंतन करावे, हाच योग्य उपाय आहे. त्यामुळे कसली चिंता करावी लागत नाही. तुकोबा म्हणतात, विठ्ठलाला शरण गेल्यावर कोणतीच चिंता उरत नाही. मद पाहता हे लटिके सकळ कोठे साधक झाले कळे गुड गुडीची लांब नळी. पची पडे मद्यपान भांग भुका हे साधन. अभेदाचे पाठांतर अति विषयाची पळीबार. चेल्याचा सुकाळ पिंड दंड गपाळ. शेवा मानदर बरे इच्छिते संपन्न. सोंगाच्या नर काळी तुका बोडोनिया सोडी. या कलियुगामध्ये गुडगुडीचे नळी तोंडात धरून ओढणारे खूप साधक आहे. ते नेहमी मद्यपान भांग गुटखा सेवन करीत असतात. भेद अभेदाचे पाठांतर करून बोलतात, पण त्यांच्या अंतरी विषयाचे प्रेम असते. त्यांच्या भोवती शिष्याचा समुदाय असतो व रत्नभूषणांनी ते मढलेले असतात. समाजाकडून मानधन प्रतिष्ठा मिळावी अशी अपेक्षा त्यांच्या मनी असते. तुकोबा म्हणतात, अशा ढोंगी साधूंना मी नरकात बुडवून टाकतो. मद पाहता हे लटिके सकळ कोठे माया जाळ दावी देवा. कोणाचा कोणाशी न धरे संबंध, आहे शुद्ध बद्ध ठाईचे ठाई. काळाजी आपुले मोह बुथी जाळे, नका लावो बळे वेड अम्मा. जीव शिव काही ठेविली या नावे, सत्य तुम्हा ठावे सोनिया. शेवेच्या अभिलाषे न धरावी विचार, अम्मा दारोदार हिंडविले. आहे तैसा आता कळली यावरी, परते सांडा दुरी दुजेपण. तुका म्हणे काय छायेच्या विलाशे, हस पावे नाशे तारांगणी. या प्रपंचात मी जे पाहतो ते सर्व खोटे दिसते. हे विठ्ठला, मला तू हे मायाजाळ का दाखवितोस? कोणाचा कोणाशी संबंध नाही, आपल्या स्वरूपाशी कोणी संबंध ठेवू इच्छित नाही. आपले शुद्ध रूप जसेच्या तसे आहे. हे विठ्ठला, आमच्या डोळ्यावरील मायाजाळ काढून टाक आणि तुझे जे वेड आम्हाला लागले आहे ते लावू नकोस. हे विठ्ठला, हे सर्व सत्य तूच निर्माण केले आहेस. मग जीव आणि शिव यांची अशी भिन्न रूपे का निर्माण केलीस? आमच्याकडून सेवा करून घेण्याच्या अभिलाषेने आम्हाला 84 लक्ष योनीमधून फिरवतोस. आता जे आहे ते असे आहे हे समजल्यावर तरी तुमच्या आमच्यामधील दुरावा नष्ट करा. तुकोबा म्हणतात, आकाशातील नक्षत्राचे पाण्यातील प्रतिबिंब पाहून मोती समजून हंस पाण्यात उडी घेऊन आपला जीव मात्र गमावतो. पितयाशे पुत्रे केला वैर कार, प्रल्हादे असुर मारविला. लोडे बालिस्ते पलंग सुपत्ती परी, आम्हा लंगोटीने सावया. वचनाचे मांडे दाखावे प्रकार, काय त्या साचार कौतुकाचे. भिक्षा पात्र अवलंबने जळो जिने लाजिरवाने. ऐशी अशी नारायणे उपेक्षिजी सर्वदा. नमस्कार माऊली. आज आपण 687 वर थांबत आहोत.